सोनिया गांधी यांनी वंदे मातरम सुरू असताना मध्येच थांबवलं आणि नाही, त्याच्यामुळे मध्येच त्याचं- थांबवलं नाही. आपण सकाळी जेव्हा विचारलं तेव्हा मी ते पूर्ण बघितलं नव्हतं. आता जेव्हा मी त्याचं पूर्ण चित्रीकरण बघितलं तेव्हा वंदे मातरम या राष्ट्रगानाची 2 कडव्यांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि नंतरच्या कडव्यांमध्ये काही शब्दांमुळे त्याच्यावर त्या काळात आक्षेप घेतला गेला, त्यामुळे ती पुढची कडवी म्हटली जात नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुढची ही कडवी म्हटली जात आहेत, तेव्हा त्यांच्या सारख्या म्हणजे मला खरोखरच कौतुक वाटतं की भारताच्या इतिहासाची, भारताच्या संविधानाची, परंपरेची जाण असलेली स्त्री आहे ती. तिने पटकन मध्यस्थी केली नाही. थांबा, हे अलर्ट माइंडचं लक्षण आहे आणि त्याच्यात काहीही चूक नाहीये. 2 कडव्यानंतर तिसऱ्या कडव्याला मान्यताच नाहीये. आपण एवढे वर्ष ऐकतो. आपल्याला माहितीये 2 कडव्यानंतर आपण वंदे मातरम म्हणतच नाही. मग कशाला तिसरं आणि चौथं कडवं म्हणायचं आणि उगाच काय जे केलं ते योग्य केलंय सोनिया गांधी. काय म्हणतात त्याला, काही त्याच्यावरती मला काय बोलायचं. ही भारतीय संस्कृतीची लक्षण आहे, भारतीय संविधानाला मान्यता देण्याची लक्षण आहेत. भारताची परंपरा ज्या बाईंनी आत्मसात केली आहे, तिचं लहानपण इटलीत गेलंय आणि तिचं तारुण्य भारतात गेलंय, ती भारताला जास्त ओळखते. याचं कौतुक केलं पाहिजे. कुठल्याही शासकीय कार्यक्रमात नाही, पण काँग्रेस त्या हे बघा, म्हणजे स्वतःच्या पक्षात झालं असताना पण त्याने आक्षेप घेतला. खर तर काँग्रेस जनांनीच याच्यावरती पहिल्यांदा आक्षेप घेतला होता तिसऱ्या कडव्यावर. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यालयात वाजलं हेच खरं आश्चर्याची गोष्ट आहे. ते ज्यांनी वाजवलं त्याला विचारतीलच, पण साधारण आपण लहानपणापासून वंदे मातरम ऐकत आलेलो आहे. वंदे मातरमची 2 कडवीच म्हटली जाते.